अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील इंदिरानगर येथील पल्लवी गंगावणे यांच्यावर झालेल्या विनयभंग, मारहाण, चोरी, खोटे गुन्हे दाखल करणे आणि बदनामी प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर यांच्यातर्फे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनात म्हटलंय, संगमनेर तालुक्यातील तलाठी मच्छिंद्र रहाणे यांनी रात्री उशिरा वारंवार फोन करून घराचं दार ठोठावून तसेच अश्लील संदेश पाठवत पल्लवी गंगावणे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय। तर पल्लवी यांनी हा प्रकार तलाठीच्या पत्नीला सांगितल्यानंतर सुडबुद्धीनं त्यांनी गुंड आकाश उर्फ पप्पू गोडगे आणि त्याच्या साथीच्या 10 महिला गुंडांच्या मदतीनं पल्लवी यांच्या घरी हल्ला घडवून आणला। या हल्ल्यात पल्लवी आणि त्यांच्या कुटुंबियांवर मारहाण, जातीय अपमानकारक शिवीगाळ, मोबाईल फोन आणि सोन्याचे गंठण हिसकावून नेण्यात आले। यानंतर तलाठी रहाणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पल्लवी यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवून मानसिक छळ केलाय, तर सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्या। आरोपी जामिनावर असताना पल्लवी यांच्या घरातील साहित्य आणि वस्तूंची चोरी केल्याची तक्रारही करण्यात आली आहे। या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंडात्मक विधान कलम 354, 354 अ, 392, 380, 506, 509, 500 आणि 34 अंतर्गत गंभीर गुन्हे झाल्याचं निवेदनात नमूद केलंय। तर हे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष योगेश साठे, ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, JD शिरसाट, शहराध्यक्ष हनीफ शेख, अमर निर्भवने, संकेत शिंदे, रियाज शेख, अजित कुराडे, विवेक कसबे, गौतम पगारे आणि पल्लवी गंगावणे, प्रसाद भिवसने, जिल्हा महासचिव राम गायकवाड, रवींद्र कांबळे, महेश पाकरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। मी पल्लवी सागर गंगावणे, माझ्यावरती 1 जुलैला जो अन्याय झालेला आहे, तर हा तलाठी मच्छिंद्र राणे आणि पप्पू घोडगे यांनी मिळून सगळं जे माझ्यावरती नाही का अन्याय केलेला आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। संगमनेरमध्ये मागच्या महिन्यामध्ये आमची भीमकन्या पल्लवी गंगावणे हिच्यावरती एका तिथल्याच राहणाऱ्या मच्छिंद्र रहाणे नामक तलाट्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। रात्रीचे तिला मेसेज पाठवलेले आहे आणि या माध्यमातून आम्ही संगमनेर पोलीस स्टेशनवरती देखील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या भीमकन्येला न्याय मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक मोर्चा काढून त्या ठिकाणी देखील आमच्या मागण्या का त्या तलाट्याला त्याची प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे, त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या तलाट्यानं पल्लवीच्या घरावरती जी तोडफोड केली, मोबाईल चोरून नेला, सोन्याचं गंठण चोरून नेलं, त्या ज्या 10 महिला कोण होत्या आणि पप्पू गोडगे नावाचा जो इसम आहे संगमनेरमधील त्यांनी त्या 10 महिला कुठून आणल्या आणि ह्या सर्व याची चौकशी झाली पाहिजे। पप्पू गोडगेवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या तलाट्याची जी आतापर्यंत त्यांनी जी माया जमवलेली आहे, जो पैसा आणि आतापर्यंत किती मुलींना त्याने फसवलं याची देखील व्यवस्थित चौकशी व्हावी। आम्ही 1 महिना झाला न्याय मागतोय, आम्हाला संगमनेर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून न्याय मिळत नाही। मोबाईल 1 महिन्यानंतर देखील आमचा मोबाईल मिळत नाहीये। म्हणजे असे पोलीस स्टेशन आणि त्या आरोपी आणि त्या तलाट्याचे काय लागेबांधे आहेत ते देखील कळायला मार्ग नाही। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्ष आमचे योगेशजी साठे असतील, आमचे सामाजिक चळवळीचे आमचे संजयजी कांबळे असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कलेक्टर कार्यालयामध्ये त्या प्रकरणामध्ये दखल घेऊन तलाट्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत। जय भीम। आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे RDC साहेब यांना निवेदन देण्यात आलंय। गेल्या काही महिन्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील इंदिरानगर रहिवासी भागातील आमच्या ज्या ताई आहेत पल्लवी गंगावणे यांना घरात घुसून त्यांच्या व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवून त्यांचा एक प्रकारे ते विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। रात्री अपरात्री दारू पिऊन त्या रहाणे नामक तलाठीने त्यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। याबाबत आम्ही त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदवलेली, परंतु अद्यापही त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली नाही। त्या जे भाडोत्री महिला आणल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई करण्यात नाही आली। यासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशी मागणी केली की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी।
जर अन्यथा आपण या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही याबाबत मोठे जन आंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी RDC साहेब यांच्याकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहोत। पल्लवी गंगवणे या महिलेवर अत्याचार अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय तिथं असणारे संगमनेरमधील जे तलाठी आहेत या तलाट्याने केलेला आहे। तर सदर्व तिच्या घराची जी तोडफोड केलेली आहे त्या 10 लोक, त्या 10 महिला, त्या 10 महिलांची सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।